नागपुर जिले के ग्रामीण भाग में नवरात्रि का जबरदस्त उत्साह है। नवरात्रि के पहले ही दिन सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडल के द्वारा पिछले 66 वर्षों की तरह इस बार भी भव्य कावड़ एवं कलश यात्रा का आयोजन किया गया। पारशिवनी तहसील में माता की मूर्ति बड़े ही उत्साह के माहौल में विराजित की गई। सार्वजनिक दुर्गा मंदिर पिपरी इथनं या मंदिरातून 68 वर्षापासून जी परंपरा चालू आहे त्या परंपरा पूर्वजांनी जी परंपरा ठेवली होती भोसलेकालीन त्यांची आज आम्ही सर्व गावकरी मंडळांनी जी कलश यात्रा आहे आणि कावड यात्रा ती परंपरा आम्ही सुरळीत ठेवून सन्या आज नवरात्र निमित्त पवित्र गंगा नदी कनान इथनं 31 कावड यात्रा आणि 101 ही महिला कलश घेऊन सन्या नवरात्र उत्सवाची आणि देवीची जलाभिषेक करून यामध्ये भव्य शोभायात्रा काढण्यात आली। इथे नवरात्र उत्सवादरम्यान जी पारंपरिक पद्धतीने जी प्राचीन संस्कृती सुरू आहे 67 वर्ष सुरू आहे। नवरात्राच्या घटस्थापनेला स्थायी मंदिर आहे आमच्या इथे प्राचीन पदयात्रा काढलेली आहे। त्यामध्ये नवरूप देवीचे धारण केलेले झाकी आपण लावलेली बघू शकता। तसेच आम्ही भजन मंडळ 21 कावड 101 महिलांनी जलकलश घेऊन डोक्यावरती पदयात्रा काढलेली आहे। ही आमची प्राचीन संस्कृती आहे।